तर मोशाच्या टेपावरती आमचे 2 व्हॉलंटियर आम्ही ऑलरेडी ठेवलेत, कारण आज भरपूर षटकार आलेत आणि साई मैदानाच्या आतमध्ये चाललाय कोलिवलीचं मैदान. साईच्या बॅटमधून जर बॉल कनेक्ट झाला तर तो मोशाच्या टेपावरती जाईल. असे साईची बॅट नेहमीच आपल्याला फिरताना दिसते आणि संघमालक अविनाजी तरे यांना विश्वास आहे, जरी 3 बॉलमध्ये 2 विकेट गेले असेल, नितीन धुळे जरी विकेट हॅट्रिक वरती असेल तर साई मैदानाच्या आतमध्ये चाललाय म्हणजे नितीन धुळेवरती कडा प्रहार टिट फॉर टॅट करेल तो गोलंदाजाला साई मसने. आणि साई मैदानाच्या आतमध्ये मनामध्ये जिद्दीने पेटला असेल, कारण विपक्षी टीमचा नितीन धुळे हवी ठरतोय, त्याचं वर्चस्व झुगारायचं तर बल्ला चालला पाहिजे साई मसनेचा. साईच्या बॅटमधून फटका गॅप शोधलाय, 2 खेळाडू धावतात भरधाव वेगाने, चेंडू सीमा पार. साई मसनेचं अकाउंट ओपन, जे के आविरशा 11 शेलू संघाचा अकाउंट ओपन आणि नितीन धुलेला एक चपराक लगावत ठोकलाय साई मसनेने चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता मजा येईल, एकदा का दावा सुरू झाल्या. आविरशा इलेक्ट्रिकल्स जे के शेळू संघाचा साई मसने मैदानाच्या आतमध्ये चौकाराने सुरुवात करत असताना खतरनाक बॅटिंग साई मसनेची नितीन धुळेच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा फटका, वन मोर बाउंड्रीज, बॅक टू बॅक अलॉंग द कार्पेट. बाउंड्रीच्या पार नितीन धुळेवरती बॅक टू बॅक 2 अटॅकिंग शॉट केले ते साई मसनेने. आणि आता क्रिस गेलचा आत्मा कराची साईच्या मांगात आला असावा. आणि आता 2 बॉल 2 चौकारानंतर नितीन धुळे आणि बीड संघ देखील आता थोडासा कन्फ्यूज असेल, कारण साई आता इन फॉर्म आलाय, ट्रॅक वरती आला, रिदम बनलाय आणि इन फ्लो अनस्टॉपेबल बॅटिंग. तो 5 चेंडूवरती धावा ठोकल्या त्याने 8. गोलंदाज तयार. नितीन धुळेचा हा चेंडू पहिल्या पॉवर प्लेची समाप्ती. खरं तर आधी फलंदाजांनी नाराज केलं होतं, पण साईने 2 चौकाराने ओव्हर मेंटेन केली. धावा झाल्यात जे के शेलू अवीरच्या इलेक्ट्रिकल्स टीमच्या 8 धावा. संघमालक अविनाजी तरे साई मसने मैदानावरती गेल्या गेल्या 8 धावांची ऍडिशन झाली. संघाला एक ताकद मिळाली. नितीन धुळे जो वेगवान बॉलिंगने विकेट घेत होता त्याच्यावरती 2 चौकारांनी मात्र कट टू कट फाईट दिली ते साई मसनेने. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या. आता जय आलाय बॉलिंग साठी बीड टीम कडून आणि समोर येतो रोहन शेलार. रोहनला देखील दुसऱ्या बाजूने साईला चांगली साथ द्यावी लागेल. आणि जय ज्याची बॉलिंग बीड संघासाठी नेहमीच भारी ठरली आहे, तो जय गोलंदाजी करताना जय धावताना देखील जमिनीला हात स्पर्श करतोय, त्याची धावण्याची स्टाईल आहे. आता जय आला बॉलिंग साठी 30 यार्ड सर्कलच्या एंड वरून आणि समोर येतो रोहन शेलार ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल रोहनच्या बॅटमधून ऑन साइडला आक्रमण चढवलंय आणि फिल्डिंग बॉल निसटला हातातून. पहिली कंप्लीट, दुसरीचा वेग राखलाय रोहन शेलारने आणि बॉल हातातून निसटलाय रुपेश शाह. तोपर्यंत रन्स कंप्लीट झाले 2. थोडा मागे राहिला होता रोहन शेलार, भरपूर पुढे गेला होता. त्याला असं वाटलं की साई एका धाव्यावरती थांबेल, पण साई मसने समोरच्या टीमला फिल्डिंग वरती प्रेशर टाकणारा खेळाडू आहे. 100 मीटर 200 मीटर अगदी स्टेट लेवल पर्यंत धावणारा ॲथलेटिक्स आहे साई मसने. त्यामुळे त्याच्या बरोबरीने धावण्यासाठी रोहन शेलारला अगदी अलर्ट राहावं लागेल विकेटच्या दरम्यान धाव घेत असताना. गोलंदाज तयार, जय धावा झाला, धावा फलकावरती 10. रोहन शेलारचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक फटका केला, ऑन साइडला खंडू बॉल पर्यंत पोहोचला. आता मात्र चेंडू बरोबर कॅरी केला आणि फेक देखील केला. रन 1 वाढेल, स्कोर पोहोचलाय तो मात्र 11. आणि साई आता स्ट्राईक वरती आलाय. भरपूर अपेक्षा आहेत जे के शेलू अवेरच्या इलेक्ट्रिकल्स या टीमला की साई मसने इथून आपल्या संघाला या परिस्थितीतून बाहेर काढेल आणि बीड संघावरती आक्रमण चढवत मात्र आपल्या संघाचा स्कोर उंचावेल साई मसने. जयचा हा चेंडू हलकीशी अपील होते हाऊस दॅट, पण बॅटर सेफ आहे. 3रा बॉल, धाव संख्या आहे ती मात्र 11. 4 ओव्हरची मॅच आहे, दुसरीच ओव्हर सुरू आहे. जयचे 3 बॉल संपले, धावा येते 11. धाव फलक मात्र अगदी विकेट गेल्यानंतर दडपण होतं सुरुवातीला, पण आता 2 विकेट गेल्यानंतर संघाचा डाव सावरलाय. साई आणि रोहन शेलारने. नितीन धुळे नंतर त्याचाच भाऊ जय धुळे आलाय बॉलिंग साठी बॅक टू बॅक सेकंड ओव्हर मध्ये.
फसवा चेंडू होता जयचा, समोर ठेवलाय. गती देखील प्रत्येक चेंडूवरती बदलण्याची ताकद ठेवतो जय. आणि साईला कन्फ्युज स्टेज मध्ये आणलं त्याने. 4 बॉल मध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 11. साई मसनेच्या बॅट मधून ऑन साइडला मिड विकेटला ठोकलाय साईने षटकार. भरपूर उंच आणि तेवढाच लांब देखील. जय दुलेला इथून मात्र आसमान दाखवलं साईने. स्कोर पोहोचला षटकाराने 17 या अंकावरती. 5 बॉल 17 धावा. स्कोर ओव्हर मेंटेन करत असताना मागच्याही ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज आल्या होत्या. इथे देखील एक सिक्सर टोकलाय साईने. पूर्णपणे एका बाजूने गेम हँडल करत असताना साई जे के अवीरशाह इलेक्ट्रिकल शेलू टीम साठी खतरनाक बॅटिंग परफॉर्मन्स आहे. जय दुले एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने लास्ट बॉलची फेक करणार. पुढे आला होता तुफानी आला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता. इथून फक्त एक सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. जे के शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल टीमचा स्कोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतायत. धाव संख्या ती मात्र 18. 18 धावा फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये आलं धावा 10. 2 ओव्हर मध्ये 18 धावा झाल्यात. नितीन दुले त्याच्यानंतर त्याचाच भाऊ जय दुलेने ओव्हर टाकली आणि आता आलाय तो मात्र माही. एकापेक्षा एक गोलंदाज आहेत यंगस्टार बीट टीम कडे देखील. साई नॉट आउट केलतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर एक सिंगल देखील आपण साईच्या बॅटमधून पाहिली. 2 ओव्हर मध्ये 18 पर्यंत जे के शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल्स टीमला तो घेऊन गेला. आणि तिसरी ओव्हर माही. इथे थोडा वेग अजून वाढायला पाहिजे. पहिल्या ओव्हर मध्ये 8, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10. इथून आता 10 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर जे के शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल्स टीम इथे थोडी आगेकूच करेल आणि एक चांगल्या स्कोर कडे वाटचाल करेल. गोलंदाज तयार. माही 7 फेब्रुवारीला खरं तर साईचा वाढदिवस आहे. पण वाढदिवसाच्या आधीच आपल्या संघाला एखादी ट्रॉफी साई आपल्या बॅटिंगने आपल्या बॉलिंगने आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने जिंकून देईल का हे बघायचं. गोलंदाज माही. फुल टॉस आणि फुल टॉस वरती ठोकलाय मोर्चाच्या टेपावरती. साई मसनेचा षटकार. ख्रिस गेलचा फॅन घोंगावणारं वादळ. साई मसने मैदानाच्या आतमध्ये माईवरती ठोकतोय षटकार. मैदानावरती पूर्णपणे शांतता आहे कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग बॉलिंगचा परफॉर्मन्स दोन्ही संघांचा भारी होतोय. एका बाजूला बीड संघाचा 1, 2, तिसरा बॉलर आला पण एक दुसऱ्या बाजूला वन साइड आपल्या संघाची बाजू सांभाळत असताना साई मसने ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा साईच्या बॅटमधून लॉंग ऑफ मध्ये जय थांबलाय. बॉलची पाहणी केली. वेट अँड वॉच. बॉल कॅरी केला फक्त सिंगल. स्कोर मात्र 25 पर्यंत पोहोचला. एका बाजूला माही दुसऱ्या बाजूला रोहन शेलार. स्कोर पोहोचलाय तो मात्र 25 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर पर्यंत 18 धावा होत्या. 2 बॉल मध्ये 7 धावा आल्या. 25 धावा फलकावरती. रोहन शेलार ऑन स्ट्राइक आलाय. समोर येतो माही. फटका भारी आहे रोहन शेलारचा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून रोहन शेलार देखील इथून फायरिंग करत असताना साई मसनेला बरोबरीने साथ देत असताना माईवरती चढवलाय हा षटकार. स्कोर पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. कोहली लुईचं मैदान असं की मैदानाच्या आतमध्ये विकेट जर सेफ राहिली तर धावा येतात आणि त्या धावा आता यायला लागल्या जे के शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल्स या टीमच्या. कारण आता दोन्ही फलंदाजाने दोन्ही बाजूने वाजवायला सुरुवात केली. पण माही इथून आपल्या संघासाठी बीड टीमला एक कमबॅक करणारा चेंडू टाकणार का. कारण 3 बॉल संपले. स्कोर पोहोचला 31. जी धावसंख्येला पॉज दिला होता जय आणि नितीनने तिथे माईवरती मात्र प्रत्येक बॉलवरती धावांची बरसात करत असताना रोहन शेलार आणि साई मसने. आणि आता माई 4थ्या बॉलसाठी इथून मात्र मार्गस्थ. रोहन शेलारचा फटका हवेत आहे. खेळाडू मागे राहिले. कॅसर होणार नाही. हे बॉल आता दिल तोपर्यंत एक सिंगल. शुभम लोभी होते त्या ठिकाणी. एक सिंगल फक्त मिळेल. स्ट्राइक रोटेट होतीये. षटकार सिंगल षटकार सिंगल. ही चांगली गोष्ट आहे. चांगली पार्टनरशिप आहे जे के शेलू अवीरशाह इलेक्ट्रिकल टीम साठी. असंच कॉम्बिनेशन राहिलं तर मोठा स्कोर धाव फलकावरती दिसेल. आणि सध्या 32 आहेत. अजूनही ओव्हर नंबर 3 चे 2 बॉल बाकी आहेत. माईचे 2 बॉल आहेत. 32 धावा झाल्यात.
चांगल्या स्ट्राईक रेटने साई सध्या बॅटिंग करतोय आणि आपल्या संघाला या परिस्थितीमधून त्याने बाहेर काढलं आणि आता एक चांगल्या स्कोरकडे वाटचाल आहे JK शेलू आविरच्या इलेक्ट्रिकल्स टीमची. फुल टॉस साईने क्लिअर केलाय षटकार. सहज सोपा चुकलेला चेंडू माईचा आणि त्यावरती साईचा हा षटकार. आसू तांबोली यांचं आगमन या ठिकाणी होत असताना साईची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. आसू तांबोली उर्फ सर्वांचे लाडके आप्पा या ठिकाणी येत असताना आणि आप्पा खरं तर घरी होते. साईची इतकी तुफानी बॅटिंग चालू आहे तर मी ऑनलाईन का बघू, मी ऑफलाईनच बघणार. त्यामुळे आप्पा या ठिकाणी गाडी घेऊन लगेच दाखल देणार. साई आता अनस्टॉपेबल बॅटिंग करत असताना विपक्षी टीम होती यंगस्टर बीड वरती सध्या हल्ला बोल आक्रमणाने आक्रमणच येतं साई मसनेचं. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, वंडरफुल, माइंड ब्लोइंग, फंटास्टिक षटकार साई मसनेचा. बॅक टू बॅक षटकारांचा पाऊस पाडला आणि स्कोर टोटल जाऊन पोहोचलाय JK शेलू आविरच्या इलेक्ट्रिकल्स टीमचा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44-44 धावा टाय होऊन जाऊ द्या. साईच्या तुफानी हल्ल्याने 44 धावा फलकावरती चढल्यात आणि पबजी लव्हर्स ट्रॉफी 2025 मध्ये या ठिकाणी आपण शेलू संघाची मॅच पाहण्यासाठी आपण पाहतो साई सिद्धी हिरेमठ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साई सिद्धी हिरेमठ यांचं पबजी लव्हर्स टीम कडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मनपूर्वक साई सिद्धी हिरेमठ दादा आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर JK आविरच्या इलेक्ट्रिकलचे संघ मालक ज्यांनी 1 वर्ष आपल्या संघाला साईन केलंय ते अविनाजी तरे सर यांनाही रिक्वेस्ट करेल आपणही स्टेजवरती यावं. आणि दमदार बॅटिंग सध्या साईने केली. माहीला 6 चेंडूवरती 4 षटकार आले. पहिला बॉल षटकार, दुसरी सिंगल, तिसरा षटकार, चौथी सिंगल, 5वा षटकार आणि 6वा सुद्धा षटकार. एकही डॉट बॉल गेला नाही माहीच्या बॉलिंगवर आणि 44 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. लास्ट ओव्हर आता आणि गोलंदाजीसाठी रुपेश गवळी आलाय. काय बॅटिंग आहे साईची. आणि या 44 मध्ये जर आपण रोहनची बॅटिंग पाहिली तर रोहनच्या धावा आहेत त्या 10 आणि उरलेल्या 34 धावा एकट्या साईच्या बॅटमधून आहेत. म्हणजे 50 कंप्लीट करण्याची चान्स आहे साईला. आणि रुपेश गवळी आला लास्ट ओव्हर मध्ये देखील. आता एक टीमचा चांगला स्कोर 60 पेक्षा जास्त धावा पाहिजेत असं हे मैदान आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने धुलाई सुरू आहे. रोहन शेलार देखील षटकार खेचलाय त्याने एक. पहिला चेंडू होता रुपेश गवळीचा. पंच त्या ठिकाणी वाईट चेंडूची घोषणा या ठिकाणी झाली. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने अचानक उचली घेतली. बाउन्स होता चेंडू. पंचांनी वाईट बॉल इथून घोषित केला. तेजस आहे माफी असावी, तेजस आहे बॉलिंग साठी आणि वाईटची धाव इथून ऍड होईल. 45. अण्णांचं देखील आगमन होतं. श्यामकांत तांबोळी बाबा या अण्णा आपण स्टेजवर. रोहन शेलार खतरनाक कडक शॉट ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकला रोहन शेलारने षटकार. मैदानाच्या आतमध्ये साईने पाऊल टाकला. आधी त्याने बॅटरी स्वतःची चार्ज केली आणि त्यानंतर रोहन शेलारला देखील आता चार्जेबल मोड मध्ये आणल्यानंतर रोहन शेलार देखील षटकार ठोकतो. दुसरा षटकार होता या इनिंगचा त्याचा. आणि JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल संघाचा स्कोर आता झालाय तो मात्र 51. एकदा टाय होऊन जाऊ द्या. संघाची 50 इथून कंप्लीट केली. सुरुवातीला 2 धक्के दिले होते. 3 बॉल मध्ये 0 धावा होत्या शेलू संघाच्या आणि 20 चेंडू मध्ये स्कोर आहे 51. म्हणजे 17 बॉल मध्ये मागच्या 51 धावा केल्यात तर JK शेलू आविरशाह इलेक्ट्रिकल्स टीमने. आणि आता तेजस मात्र लास्ट ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा रोहन शेलारचा फटका ऑन साइडला. मोठा गॅप आहे. 2 खेळाडू धावले. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटलाय. प्रयत्न आहेत खंडूचे पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात रोहन आणि साईने. 53 वरती संघ पोहोचलाय. तेजसचे चेंडू संपलेत ते मात्र 2 चेंडू संपलेत. धावा संख्या 53. खतरनाक स्पेल टाकतोय तेजस. अजून 4 बॉल आहेत. 53 धावा ऑन बोर्ड आहेत. मोठी धावा संख्या उभारण्याच्या दिशेने तेजस इथून कमबॅक करण्याची गरज. अशा परिस्थितीमध्ये चांगला बॉल त्याने टाकला आणि रोहन शेलारच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल फक्त. आणि आता स्ट्राईक रोटेट. साईला चान्स. एकट्या साईच्या धावा आहेत 34. बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे 3. म्हणजे 50 टोकण्यासाठी साईला धावा पाहिजे 16. 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
षटकार षटकार चौकार की चौकार षटकार षटकार हे बघायचं आपल्याला. 6 चौकार 6 पण येऊ शकतो. साईच्या बॅटमधून फटका थोडा खाली आला, ग्राउंडचा वापर करून चेंडू आला तिथपर्यंत एकच धाव. त्याचा चौथा बॉल एकच धाव देऊन गेला. स्कोर इथून मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचला तो मात्र 55 या धावसंख्येवर. 4 बॉल 55 धावा. 4 बॉल 55 धावा. तेजस बॉलिंग ऍक्शनवर. रोहन शेलारचा फटका. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू वेगाने चाललाय. शुभम लोभी पोहोचलाय. फेक होतीये. 2 कंप्लीट करून तिसरी साठी देखील निघालाय साई. फलंदाज आउट. विकेट येईल. रोहन शेलारची 2 धावा ऍड होती. 57 झाल्यात आणि आता 1 बॉलचा खेळ बाकी असणार आणि कर्णधार शुभमला शेवटच्या बॉलवर संधी फक्त धावण्यासाठी. शुभम तरे, स्वप्नील यांचा खरं तर क्लासमेट आहे शुभम. आज कॅप्टन आहे या टीमचा आणि शेवटच्या बॉलवरती मात्र नॉन स्ट्रायकर त्याला धाव घ्यावी लागेल. कदाचित वाईट आला, स्ट्राईक रोटेट झाली तर त्याला चान्स मिळेल बॅटिंगची. धाव फलकावरती धावसंख्या 57 आणि शेवटचा बॉल साई फेस करेल तेजस या बॉलरला. शेवटचा बॉल होता. धावेचा अटेम्प्ट केला गेला पण इनिंग कंप्लीट झाली. JK शेलो आविरशाह इलेक्ट्रिकल्स टीमने उभारल्या धावा 57 आणि कंपल्सरी 58 धावांचा टार्गेट आहे. ते मात्र बीड या संघाला 58 धावा इथून करायच्यात आणि यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करू टॉस साठी. काव्य 11 धामोते आणि उत्कर्ष दैवळी या दोन्ही संघांनी त्वरित रिपोर्टिंग करा. उत्कर्ष 11 दैवळी आणि काव्य 11 धामोते या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. यानंतर होणारी मॅच आणि आता जिंकण्यासाठी लक्ष दिले 58 धावा.